घटना आहे पूजाची. कपिल बाळू बागुल धुळे शहरातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा. शिक्षण धुळेतील जय हिंद कॉलेजमध्ये पूर्ण झालं, पण एक सामान्य घरचा मुलगा, अभ्यासात हुशार आणि शिस्तप्रिय. त्याच्या कॉलेजमध्ये असतानाच त्याची ओळख प्रज्ञा कर्डिले हिच्याशी झाली. हळूहळू ही ओळख प्रेमात परिवर्तित झाली, पण त्या वयातलं प्रेम नातं फार काळ टिकलं नाही. 2007 साली प्रज्ञाचं लग्न झालं आणि ती आपल्या आयुष्यात पुढे गेली. कपिलनंही मन मारून सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्याला भारतीय सैन्यात क्लर्क पदावर नोकरी मिळाली. एका शिस्तबद्ध पण भावनांनी कोरड्या वाटणाऱ्या आयुष्याची सुरुवात झाली. 2010 मध्ये कपिलचे लग्न शारदा उर्फ पूजा हिच्याशी झालं. पूजा ही सुसंस्कारित सौम्य स्वभावाची मुलगी होती. लग्नानंतर दोघांनीही नवी सुरुवात केली. पूजा स्वतःच्या संसारात रमली होती. कपिल सैन्य सेवेमुळे बाहेरगावी राहत असे, पण पूजा घर, सासर, मुले सर्व काही व्यवस्थित सांभाळत होती. विवाहानंतर काही वर्षातच कपिल आणि पूजाला 2 गोंडस मुलं झाली. एक 9 वर्षाची मुलगी आणि एक 7 वर्षाचा मुलगा. या 2 मुलांमुळे त्यांच्या संसारात फुलं उमलली होती. कपिल जेव्हा घरी येत असे तेव्हा 4 चौघांसारखा एक सामान्य सुखी कुटुंब वत्सल्य पती वाटायचा. लग्नाच्या पहिल्या काही वर्षात कपिल आणि पूजाचा संसार सुरळीत सुरू होता. पूजा अतिशय प्रेमळ आई होती. तिच्या मुलाचं शिक्षण, त्यांच्या छोट्या छोट्या गरजा, त्यांच्या आरोग्याची काळजी ती सगळं मनापासून करत होती. कपिलचे सहकारी आणि शेजारीही त्यांच्या कुटुंबाला आदर्श म्हणत, पण हे सुख फक्त वरवरचं होतं. आतून काहीतरी चुकत होतं, जे कोणालाच समजलं नाही. दरम्यान कपिल पुन्हा एकदा आपल्या कॉलेजमधील जुन्या प्रेयसी प्रज्ञा कर्डिले हिच्या संपर्कात आलं. तिचं लग्न झालं होतं. तिला 2 मुली होत्या, एक 17 वर्षाची आणि दुसरी 13 वर्षाची. पण तिचा घटस्फोट अंतिम टप्प्यात होता. याच काळात तिच्या आणि कपिलच्या गाठी पुन्हा घालवल्या गेल्या. जुने क्षण, आठवणी आणि अधुरी राहिलेली जवळीक हे सगळं पुन्हा एकदा दोघांना एकत्र आणू लागलं. सुरुवातीला फोनवर गप्पा, मग भेटी आणि मग दोघं पुन्हा प्रेमाच्या बंधनात अडकले. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. दोघंही विवाहित होते. तरीही त्यांनी समाज, कुटुंब, मुलं या सगळ्यांना डावलून स्वतःच्या भावना पुढे ठेवल्या. प्रज्ञा पुन्हा आयुष्यात आल्यावर कपिलच्या वागण्यात बदल झाला. त्यानं घरात पूजाशी बोलणं कमी केलं. तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला. पूजाला याची चाहूल लागली होती, पण तिनं कधीही थेट विरोध केला नाही. ती आपल्या संसारासाठी झगडत राहिली. मात्र कपिलच्या मनात एक भयावह कल्पना आकार घेऊ लागली. पूजाचाच अडसर झाला आहे आणि तो अडसर काढून टाकण्यासाठी त्याने अत्यंत क्रूर निर्णय घेतला, पूजाला विष देऊन संपवण्याचा. घटनेच्या दिवशी सगळं शांत होतं. घरात पूजा होती, तिची सासू, ननंद आणि कपिलही. त्यानं जेवणात विष मिसळलं. पूजानं जेवण घेतल्यानंतर काही वेळातच तिच्या तोंडातून फेस यायला लागला. ती तडफडू लागली, अंग कापायला लागलं. वेदनेनं विहळत असतानाही कपिल एका कोपऱ्यात बसून थंड डोळ्यांनी तिचं मरण पाहत होता. तिला रुग्णालयात घेऊन जायला 1.5 तास लागला. तोपर्यंत तिची अवस्था गंभीर झाली होती. खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सल्ला दिला की तिला शासकीय रुग्णालयात नेण्याची गरज आहे. पण त्याआधीच कपिलनं मित्र आणि घरातील लोकांनी मिळून आश्चर्यकारकरित्या अंत्यविधीची तयारी सुरू केली होती. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात कोणीतरी माहिती दिली, पूजाचा मृत्यू संशयास्पद आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तिचं पार्थिव ताब्यात घेतलं आणि शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवलं. अहवालात स्पष्ट झालं, पूजाच्या शरीरात विष होतं. शिवाय तिच्या डोक्यावरही मार लागल्याचे निशाण होते. पोलिसांनी तपास केला. त्यानंतर बरीच माहिती हाती लागली. अगोदर तक्रार असल्याचं उघड झालं आणि मोठा पुरावा हाती लागला. पोलिसांनी लगेच कारवाई करत आरोपी कपिल बागुल, त्याची सासू विजया बागुल, ननंद रंजना आणि प्रेयसी प्रज्ञा यांना अटक केली. चौकशीतून समोर आलं की पूजाचा फक्त विषप्रयोगच झाला नव्हता, तिला आर्थिक आणि मानसिक त्रासही दिला जात होता. पूजानं काही काळापूर्वी महिला आयोगाकडे तक्रारही केली होती, पण योग्य वेळी तिची दखल घेतली गेली नाही. ती तक्रार फक्त कागदांपुरतं मर्यादित राहिली आणि त्याचाच परिणाम तिच्या मृत्यूत झाला. पूजा अखेरपर्यंत लढली. तिला जगायचं होतं आपल्या मुलांसाठी, स्वतःसाठी. पण तिचा पतीच तिचा शत्रू ठरला. 2 निष्पाप मुलं एका रात्रीत अनाथ झाली आणि प्रेमाची एक कहाणी एका रक्तरंजित अध्यायानं संपली. ही घटना सांगते की समाजात स्त्री सुरक्षेच्या बाबतीत आपण किती अपयशी ठरलो आहोत. प्रेमाच्या नावाखाली एका पतीनं आपल्या पत्नीचा जीव घेतला. तिच्या मृत्यूनंतरही अंत्यविधीत झाकून टाकण्याचा प्रयत्न केला. हा खून केवळ कपिलनं केला नाही, त्यात साथ दिली सासरच्यांनी, प्रेयसीनं आणि एका निष्काळजी व्यवस्थेनं. पूजासारख्या असंख्य स्त्रिया अजूनही अशा छळाला सामोऱ्या जात आहेत. काही जगतात, काही मृत्यू स्वीकारतात आणि काही पूजासारख्या विष प्रयोगाच्या भयानक यातनेतून निघून जातात.
ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर गुन्हेगारी विश्व या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.